सारिका साळुंखे S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। ढगाळ वातावरणानंतर अखेरीस सकाळी मुसळधार पावसाने मुंबईसह ठाण्यात हजेरी लावली। त्यामुळे हवेत थोड्याफार प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे। ढगाळ वातावरणानंतर अखेरीस मुंबईसह ठाण्यात पावसाने सकाळी दमदार हजेरी लावली। त्यामुळे उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांनी या पावसाचा पुरेपूर आनंद घेतला। शाळकरी मुलांनी तर अद्याप शाळा सुरू न झाल्याने भिजण्याचा पुरेपूर आनंद घेतला, तर काही ठिकाणी पाणी साठल्यामुळे कामानिमित्त बाहेर पडलेल्या चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले। पावसाने हजेरी लावली नाही तोपर्यंत काही भागामध्ये वाहतूक विस्कळीत झाल्याचं दिसून आलं। या पावसामुळे काही प्रमाणात का होईना हवेत गारवा सध्या निर्माण झाला आहे। सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे। विवियाना मॉलच्या वतीने अंध मुलांना भविष्यातील करिअरच्या दृष्टीने संगणकासह मराठी टायपिंगचे प्रशिक्षण देण्यात आलं। ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये अंध मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी विशेष उपक्रम राबवले जात आहे। याच उपक्रमाचा एक भाग म्हणून विवियाना मॉलमधील XRCVC सेंटरमध्ये मुलांना संगणकीय तसेच मराठी टायपिंगचे प्रशिक्षण दिले जात आहे। यामध्ये मुंबईतील अंध मुलांचा समावेश करण्यात आला आहे। शासकीय असो वा निमशासकीय अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये मराठी टायपिंगचा सर्रास वापर होतो। तर अंध मुलांना उत्तम करिअरसाठी मराठी टायपिंगचे प्रशिक्षण विवियाना मॉलमध्ये XRVC या संस्थेमार्फत त्यांच्या सेंटरमध्ये दिले जात आहे। स्पीक मराठी वर्कशॉप प्रथमच विवियाना मॉलमध्ये अंध मुलांसाठी सुरू करण्यात आले आहे। डोळस मुलांप्रमाणे दृष्टिहीन मुलांना देखील हे प्रशिक्षण महत्त्वाचे असल्याचं विवियाना मॉलचे CEO सुनील श्रॉफ यांचे म्हणणे आहे। प्रत्येक 12 मुलांना महिनाभर येथे प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती संबंधित प्रशिक्षकांनी दिली आहे। इकडे विविध XRCVC उपक्रम इथे राबवले जातात, ज्याच्यामध्ये कॉम्प्युटर ट्रेनिंग होतं आणि आज तुम्ही जे आलेला आहात त्यावेळेला जे हे ट्रेनिंग चालू आहे हे मराठी स्पीकच्या सहाय्याने कसं टाईप करता येईल। कारण मराठी स्पीकच्या सहाय्याने आणि NVDA म्हणून एक फ्री स्क्रीन रीडर आहे, त्याच्या सहाय्याने कसं टाईप करता येईल। कारण फ्री स्क्रीन रीडर असल्यामुळे कुठल्याही गोष्टीची ह्याच्यामध्ये कॉम्प्युटर घेतल्यानंतर इन्व्हेस्टमेंट करायची जरूर नाही आहे। सरळ नेटवरनं एक डाउनलोड केलं सॉफ्टवेअर की ताबडतोब तुम्ही हे ज्या ॲडजस्टमेंट्स आहेत त्या कशा केल्या की मराठी टायपिंग करता येईल हे इथे आता शिकवलं जातं। ही मुलं जी आलेली आहेत ही वेगवेगळ्या आपल्या मुंबईतल्या वेगवेगळ्या भागातून आहेत। काही विलेपार्ल्यावरनं आहेत, काही अगदी पार ऐखळा वेगळा ह्या भागातून पण येतात तिथे मुलं, आणि काही बदलापूर किंवा ह्या भागातूनही आहे। आणि संस्था म्हणजे आमची XRCVC सेंट झेवियर्स रिसोर्स सेंटर फॉर व्हिज्युअली चॅलेंज या संस्थेमार्फत हे उपक्रम इथे राबवला जातो। ह्याचा नेमका उद्देश म्हणजे असा आहे की आज मराठीचा वापर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी होतो आहे। जसं की मुलांच्या शाळांपासून जर आपण सुरुवात केली तर शाळेमध्ये मराठी टायपिंग करावं लागतं आहे। कारण अंध विद्यार्थी हे फक्त जर एखाद्या डोळस माणसाला जर वाचायचं असेल तर ब्रेलमधनं लिहिलेलं तो वाचू शकत नाही, म्हणजे त्याला जर कम्प्युटरवर लिहिलेलं असेल तर तो व्यवस्थित वाचू शकेल आणि ते डोळसाप्रमाणे एखाद्या दृष्टीहीनाने काम करावं यासाठी हा उपक्रम खरं म्हणजे राबवला। त्याच्यानंतर पुढच्या आयुष्यामध्ये आज तो प्रत्येक पातळीवर सरकारी पातळीवर सरकारमध्ये वेगवेगळी जी खाती आहेत, याचं बांधकाम खातं आहे किंवा पोलीस खातं आहे, गृह खातं आहे, ZP आहे, महानगरपालिका आहेत, या सर्व ठिकाणी जो कारभार चालवला जातो तो मराठीतून चालवतो। आणि त्याच्यासाठी मराठी टायपिंग येणं हे जसं डोळसाला आवश्यक असतं तसं एखादं दृष्टीहीनाला असेल तर तो त्याच्याबरोबरीने काम करू शकेल। म्हणजे सक्षम करण्याचं जे काम आहे ते या माध्यमातून बनवायचा प्रयत्न चालू। सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे। S9च्या बातमीपत्रात वेळ सेल कशा विश्रांतीची।
सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी रेडी रेडी. TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. अनधिकृत इमारतीत राहणाऱ्या दिघावासियांचा न्यायाकरिता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी मोर्चा आणण्यात आला होता. यावेळी खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत सोमवारी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याचं आश्वासन दिलं आहे. अनधिकृत इमारतींमध्ये राहणाऱ्या दिघावासियांची याचिका कोर्टाने फेटाळल्यानंतर अखेरीस बुधवारपर्यंत त्यांना घरे रिकामी करण्याची नोटीस देण्यात आली आहे. या निर्णयानंतर हक्कांच्या घरांकरिता रहिवासियांनी पालकमंत्र्यांच्या घरावर थेट मोर्चा नेला होता. सकाळपासून त्यांनी घराबाहेर ठिय्या आंदोलन करीत पालकमंत्र्यांनी भेट द्यावी अशी नारेबाजी या ठिकाणी केली. मात्र पालकपत्रे ठाण्यात नसल्याने या ठिकाणी खासदार राजन विचारे आणि विधान परिषद उपसभापती रवींद्र फाटक यांनी या आंदोलनकर्त्यांची दखल घेतली. मात्र या ठिकाणी काही काळानंतर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याने शिवसैनिकांनी राष्ट्रवादी विरोधात नारेबाजी केली. तर राष्ट्रवादीचे आमदार विद्या चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा येथे आणण्यात आला होता. यावेळी खासदार राजन विचारे यांनी समन्वयक साधत दिघावासियांची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांशी संवाद साधल्याची माहिती दिली. तसेच सोमवारी सुप्रीम कोर्टात जाण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं असल्याची माहिती त्यांनी S9शी बोलताना दिली आहे. तसेच सत्ताधारी नागरिकांच्या पाठीशी असून यामध्ये कोणतेही राजकारण करीत नसल्याचा दावाही त्यांनी केला. मला वाटतं या संदर्भामध्ये माननीय पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री या दोघांनी एकत्रितरित्या चर्चा करून या बाबतीत शासन स्वतः सरकार याच्यामध्ये उद्या सोमवारी सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहे आणि कोर्टामध्ये यांच्या वतीने ते बाजू मांडणार आहेत आणि त्याला स्थगिती दिल्यानंतर परत ह्यासाठी जो अधिसूचना ज्या काढायच्या आहेत या संदर्भामध्ये त्या अधिसूचना काढून मला वाटतं त्यांची कायमची त्यांच्यावरती अनधिकृत बांधकाम चे संकट कोसळलेलं आहे ते दूर होईल. आणि ह्याच्यामध्ये मला वाटतं मी त्या आदरणीय आमच्या आमदार विद्या चव्हाण मॅडमनासुद्धा विनंती केली आहे की तुम्हाला ही गोष्ट संपूर्णपणे माहीत नसेल, कारण हे प्रकरण जे आम्ही पालकमंत्री शिंदेसाहेब, मी स्वतः खासदार या नात्याने आणि स्वतः मुख्यमंत्री महोदय हे संबंध ॲडव्होकेट जनरल आता ह्या केव्हाच इमारती तोडल्या असतील, परंतु आम्ही ठामपणे ह्याच्यामध्ये स्वतः आदरणीय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव साहेब, आदरणीय सुभाष देसाई साहेब म्हणजे MIDCचे मंत्री महोदय हे संपूर्ण लोक ह्याच सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. ठाणे महानगरपालिका, वॉटरलाईन इंडिया आणि डिटो फाउंडेशनच्या वतीने घोडबंदर रोड येथे शुद्ध पाणी पुरवठा प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आहे. घोडबंदरमधील प्रभाग क्रमांक 2 मध्ये नागरिकांना आता पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध झाले आहे. याचा लाभ आजूबाजूच्या सोसायट्यांसह येथील झोपडपट्टी भागालाही होणार आहे. ठाणे महानगरपालिका, वॉटर लाईफ इंडिया आणि डिटो फाउंडेशनच्या वतीने शुद्ध पाणी पुरवठा प्रकल्पाचा या ठिकाणी शुभारंभ करण्यात आला आहे. यामुळे येथील रहिवाशांना अवघ्या 7 रुपयांमध्ये 20 लिटर शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. ठाणे महानगरपालिकेने 2 वर्षापूर्वी या प्रकल्पाची संकल्पना पुढे आणली होती. त्याचा प्रत्यक्ष शुभारंभ या ठिकाणी करण्यात आला. यावेळी डिटो फाउंडेशन आणि वॉटर लाईफ इंडियाचे पदाधिकारी, त्याचबरोबर स्थानिक नगरसेविका बिंदू मडवी यांसह इतर मान्यवर उपस्थित होते. तर स्थानिक नगरसेवक मनोहर डुमरे यांच्या प्रयत्नातून ठाणे महानगरपालिकेने घेतलेल्या पुढाकारामुळे ठाण्यातील 10 मधील पहिला वॉटर लाईफ शुद्ध पाणी पुरवठा प्रकल्प हा वाघबीळ विजयनगरी या भागामध्ये सुरू झाला आहे. बोरवेल
बोअरवेलमधील पाणी या फिल्टरेशन प्लांटमध्ये टाकले गेले असून हे पाणी शुद्ध करून पाण्याच्या टाकीत सोडलं जात आहे। त्यानंतर इथे पाणी घेण्यासाठी येणाऱ्या रहिवाशांना स्मार्ट कार्ड स्वॅप करून पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे। रोज 24,000 लिटर पाणी या टाकीत उपलब्ध होणार असल्याची माहिती अर्पण फाउंडेशनच्या अध्यक्षा भावना डुमरे यांनी दिली। 2 संस्था आहेत, डिटो फाउंडेशन नेदरलँड आणि वॉटर लाईफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ठार प्युरिफिकेशन असे 10 प्रकारचे सर्वात प्रथम ठाण्यातला हा पहिला प्लांट आहे विजयनगरीमध्ये डिप्लॉय करण्यात आलेला आहे आणि या प्लांटमार्फत आरो वॉटर प्युरिफिकेशन प्लांटमधनं स्वच्छ आणि सुरक्षित पाणी आपण ठाणेकरांना देणार आहोत। सगळ्यात पहिला प्लांट आपले आयुक्त आहेत श्री संजीवजी जयस्वाल आणि स्थानिक नगरसेवक मनोहर डुमरे यांच्या सहकार्याने हा प्लांट इथे आपण बसवून घेतलेला आहे। सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे। S9च्या बातमीपत्रात आज इथेच थांबू। तोपर्यंत नमस्कार।